आज हिंदू नववर्ष शुभारंभ दिनाच्या सर्व माझ्या रसिक श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा। गाणं हे मनापासून गायला पाहिजे। गाणं गाताना ते केवळ नुसतं मोबाईलमध्ये बघून नसतं गायचं, त्याच्यासाठी आंतरिक ओढ पाहिजे। त्यातला भावार्थ गर्भितार्थ लक्षात घेऊन ओढ तिडकीने ज्याला म्हणतात तसं गाणं आलं पाहिजे। गाणं हे 4 प्रकारचं असतं। कोणी डोक्याने गातात, कोणी गळ्यातून गातात, कोणी हृदयापासून गातात, पण हे तिन्ही प्रकार माझ्या मते चुकीचे आहेत। मनुष्याचा उगम ज्या बेंबी नाभीपासून झाला आहे, आईच्या उदरामधनं बाळ जेव्हा जन्माला येतो ते नाभीमधून जी नाळ असते ती नाळ आईची कापली जाते आणि ती बेंबी तिला बोलतात। तर ते बेंबीच्या देठापासून ओरडणं ते म्हणतात लहान मुलाचं, तर तिथनं ते निर्मिती आहे। तर गाणं असं असलं पाहिजे, ओरिजिनल मूळ तळाशी जा, तिथनं आलं पाहिजे ते, तर ते अपील होतं। नाही तर वरवर आपलं बर्गर पाव खाल्ल्यासारखं चायनीज फूड नाही ते, त्यासाठी तळात जावं लागतं। नुसतं वरवर पोहून काय फायदा? तळ गाठा तुम्ही, उगम कुठे आहे, ते अस्तित्व कुठे आहे त्याची जाण झाली पाहिजे, तो बिंदू। पण तुम्हाला त्यातलं ज्ञान नाही, तुम्हाला सराव नाही, लगन नाही, आवड नाही आणि त्याची ओढ नाही, प्रचिती नाही, अनुभूती नाही, त्यामुळे तुमचं गाणं चुकीचं होतं आणि तुम्हाला भीती वाटत नाही। आपण चुकीचं गातोय आणि लोक आपल्याला टाळ्या वाजवतात याची लाज वाटत नाही तुम्हाला? मला खरंच सांगतो, कराओकेवर गाणं सगळ्यात कठीण आहे। एक ऑर्केस्ट्रावर तुम्हाला सांभाळून तरी घेतात, कराओकेवर तुम्हाला सांभाळणारा कोणी नसतो। तुझा तू जीवनाचा शिल्पकार, म्हणजे किती अटेंटिव्ह आहे ते। एका निमिषार्धामध्ये फरक झाला तर चाल चुकते, रिदम चुकतो, तुमच्यासाठी थांबत नाही तो ठेका। वादक असतात ते ठेका बदलतात, तर सामावून घेतात। यंत्र सामावून घेत नाही, यंत्र आणि तंत्र बिघडलं की गाणं संपलं। यासाठी ओरिजिनल गाणं इथनं बघा, पोटापासून आलं पाहिजे, मनापासून, ह्याला म्हणतात जाण। जय हिंद, जय महाराष्ट्र। जा आता पाठव, बंद कर साध्यानो संगीत।